मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। महापौर बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचं समोर। जानेवारीमध्ये 75 लाखांच्या कामानंतर पुन्हा 3,40,00,000चा खर्च। महापौर विद्युत तावडेंच्या भेटीनंतर बंगल्याच्या कामामध्ये बदल। मुंबईमध्ये अनेक पाट्या अजूनही मराठीमध्ये नाहीत। मुंबई महानगरपालिका कडक कारवाई करण्याच्या भूमिकेत। सर्वोच्च न्यायालयाचे दुकाने आणि आस्थापनांवर देवनागरी मराठीमध्ये ठळक अक्षरामध्ये नामफलक लावण्याचे निर्देश। मुंबईमध्ये नालेसफाईला गती। स्थानिक नगरसेवकांकडून पाहणी दौऱ्यानं वेग। कांदिवलीमधील नगरसेवकांकडून थेट नाल्यामध्ये उतरून नाल्याची पाहणी तसंच नालेसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील जाणून घेतले। मुंबई विद्यापीठाची LLM, CET आणि बार काउन्सिलची परीक्षा एकाच दिवशी 2 परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती। विद्यापीठानं CET परीक्षा पुढे ढकलावी, विद्यार्थ्यांची मागणी। मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक पार्किंग शुल्कामध्ये 40% वाढीचा प्रस्ताव। अंतिम निर्णयासाठी स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी। 10 वर्षांनंतर पार्किंग दर वाढवण्याची तयारी। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या मान्सूनपूर्व देखभालीचं काम पूर्ण। या विमानतळावरून दररोज 950 विमानांची वाहतूक होते। दुरुस्तीसाठी बंद असलेल्या रनवे प्रौढ क्षमतेनं सुरू झाला। प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। मुलुंड मेट्रो लाईन 4चे स्लॅब कोसळल्याचं प्रकरण। मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोपी वेल्डरला जामीन मंजूर। आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबावरील अवलंबित्व लक्षात घेत वेल्डरला जामीन। 14 फेब्रुवारीला मेट्रो लाईनचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू। विरार अलिबाग मार्गिकेसाठी राज्य सरकारकडून 31,793 कोटींच्या निधीला मंजुरी। MSRDC लवकरच या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध करणार। या निर्णयामुळे मुंबई महानगर क्षेत्रामधील वाहतूक कोंडी फुटण्यास मोठी मदत होणार। मुंबईतील महालक्ष्मी मधील फेमस स्टुडिओ समोरील पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे दक्षिण मुंबईतील काही भागांमधील पाणीपुरवठा बंद। पालिकेकडून युद्धपातळीवर पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू। पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। लोणावळ्यामध्ये पित्यानाच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस। ऑगस्ट 2024 घडलेल्या कृत्याविरोधात पीडितेनं धाडस दाखवून तक्रार दिली। छत्रपती संभाजीनगरमधून हा गुन्हा लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग। नराधम पित्यावर कठोर कारवाईची मागणी। 12 गावांसाठी 866 कोटींची योजना। गेल्या वर्षी दूषित पाण्यामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचा सामना करावा लागला होता। शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी 866 कोटी 26 लाखांच्या योजनेला राज्य सरकारची मंजुरी। पुण्यातल्या नरे, हडपसर, वाघोली आणि वानवडी परिसरातून 6 अल्पवयीन मुलींचं अपहरण। 15 ते 17 वयोगटातील या मुलींना फूस लावून पळून नेल्याचं गुन्हे दाखल। वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान। पुणे जिल्ह्यामध्ये 45 शाळा अनधिकृत। पुणे पिंपरी चिंचवड ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर। यादीमध्ये पुणे हद्दीतील 12 शाळा, पिंपरी चिंचवड पालिका हद्दीमधील 9 शाळा अनधिकृत तर ग्रामीण भागामधील 24 शाळा अनधिकृत असल्याची माहिती। पुण्याच्या डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं सुशोभीकरण होणार। महापालिकेकडून 3,24 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता। पुण्यामध्ये बनावट नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार। मिळकत कर वाचवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचा प्रकार उघड। महापालिकेकडून तपासणी सुरू। दोषी मिळकतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय। कनेक्टिंग लिंकवर फोटो व्हिडिओ काढणाऱ्यांवर कारवाई। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 8 दिवसामध्ये 7,63,000चा दंड वसूल। या महामार्गावर कुणीही वाहन थांबवू नये अन्यथा कारवाईचा इशारा। आता विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। जालन्याच्या वालसावंगीमध्ये धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा। वालसावंगीमध्ये हिंदू संघटनांच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। गावामध्ये राज्य राखीव पोलीस दलासह दंगा नियंत्रण पथक तैनात। गोंदियामध्ये धानाचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना धान खरेदी उद्दिष्ट अपुरं पडण्याची शक्यता। 9,17,000 क्विंटल धान खरेदीचं लक्ष्य। मर्यादित उद्दिष्टांमुळे शेतकरी हमीभावापासून वंचित राहण्याची चिन्ह। चंद्रपुरातील वाढत्या अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आप पक्ष आक्रमक। वाहतूक निरीक्षकांच्या निष्क्रियतेमुळे अपघातांचं प्रमाण वाढल्याचा आरोप। निरीक्षकांच्या बदलीची आणि कडक कारवाईची मागणी। धाराशिवमध्ये 7 प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश। संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पाटबंधारे विभाग देखरेख ठेवणार। पैठणमधील शेतकरी प्रकाश गलधर यांना 1260 किलो कांदा विकल्यानंतर खर्च वजा जाता 1ही रुपया मिळाला नाही। उलट हमाली आणि तोलाईचे पैसे भरण्यासाठी त्यांना खिशातून 1 रुपया द्यावा लागला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हवालदिल स्थितीचं दाहक वास्तव समोर। रत्नागिरीमध्ये खरीप हंगामाची जय्यत तयारी। खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून 55,000 हेक्टरचं उद्दिष्ट निश्चित। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यात 200 हेक्टरची वाढ। खतं आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करण्यावर कृषी विभागाचा भर।